राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। भाऊ, आपण भारतीय जनता पार्टीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झाली, आपण काय सांगाल? सर्वप्रथम आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, माननीय आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माननीय आपले रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे संकटमोचक, आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ यांच्यासह सर्व नेत्यांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। सगळ्या कार्यकर्त्यांच्या, जिल्ह्याभरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, गिरीश भाऊंच्या आशीर्वादामुळे आज कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी वेळ देऊ शकत होता, अशा कार्यकर्त्याची निवड आज आपण केलेली आहे। मी मनापासून पक्षाचे सगळ्या नेत्यांचे, आमचे संघटन मंत्री माननीय रवींद्रजी, त्यानंतर विजूभाऊ चौधरी, सगळ्याच नेते मंडळींचे, नंदूभाऊ महाजन असतील, आपल्या मंत्री रक्षाताई असतील, संजीवभाऊ सावकारे असतील, सगळ्यांचेच विशेष म्हणून माझे जे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे असतील, या सगळ्यांच्याच नेते मंडळींचे मी मनापासून आभार मानतो। आपला संघाचा परिचय कसा झाला भाऊ? मी लहानपणापासूनच नेताजी श्याम शाखा, आमच्या पुरावर शाखा लागायचे, बाळूभाऊ कुमावत आमचे शिक्षक होते। मी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो आणि त्यामुळे संघ शाखेत मला बाळूभाऊ नेहमी घरी यायचे आणि ते सांगायचे। तसं आमच्या घरी काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, संघाचा कुठला काही विषय नव्हता, परंतु हिंदुत्ववादी विचार लहानपणापासून मला आवडायचे आणि मग मी दररोज शाखेत जायचो आणि त्यापासून मग संघाच्या संपर्कात त्या निमित्ताने आलो। आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा काम केलं, ते कशा पद्धतीने आणि किती वर्ष केलं? खरं तर सुरुवातच माझी संघापासून असल्यामुळे ह्या विचाराशी आपण संलग्न होतो। त्यातल्या त्यात म्हणजे गिरीश भाऊंचा आणि रमेश नाना, जसं आपण ऐकलं असेल की यांचा भाऊंचा गर्भवात आणि राणांचे चिरंजीव विवेक पाटील माझा बालमित्र, त्यानिमित्ताने गिरीश भाऊंच्या राजकीय याचा प्रभाव हा लहानपणापासूनच आमच्याकडे होता। गिरीश भाऊंचे आणि आमचे लहानपणापासूनचे संबंध आणि प्रभाव भाऊंच्या याच्यावर होते आणि त्यामुळे आपल्या विचाराची संघटना, विद्यार्थी संघटना कोणती तर विद्यार्थी परिषद आहे, हे त्यावेळेस आम्हाला गिरीश भाऊंच्या माध्यमातूनच हा विषय होता आणि त्यामुळे स्वाभाविक आहे विद्यार्थी परिषदेत काम करायला लागलो। सुरुवातीला विद्यार्थी परिषदेचा मी शाखा प्रमुख म्हणून तिथे काम केलं, त्याच्यानंतर शहराचा मंत्री झालो, विद्यार्थी परिषदेतच मी तालुक्याचा प्रमुख देखील झालो, विभागावर देखील काम करण्याची संधी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकाळात मला मिळालेली आहे। आपली भाजपामध्ये एंट्री कशा पद्धतीने झाली? मी अगोदरच म्हटलं की गिरीश भाऊंचा प्रभाव, त्यांच्या एकूण राजकीय याचा प्रभाव लहानपणापासून आमच्यावर होता। भाऊंशी नेहमी सातत्याने संपर्कात आम्ही असतो। ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी सलग 5 वर्षे CRB होतो, सांस्कृतिक प्रतिनिधी होतो। त्यामुळे गिरीश भाऊ आमदार असताना कॉलेजला यायचे, आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या साठी देखील मी कृती समिती स्थापन करून जवळपास 3 दिवस विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मी आमरण उपोषणाला बसलो होतो। भाऊंच्या संपर्कात असल्यामुळे, राजकीय प्रभाव त्यावेळेस असल्याने जसं मी थांबलो, कॉलेजमधनं थांबलो स्वतःच्या, खरं तर मला विद्यार्थी परिषदेच्या काळातच पूर्ण वेळ निघण्याचं माझं एक स्वप्न होतं, परंतु परिस्थितीच्या अभावी मला तिथे ते जाता आलं नाही आणि मग कुठे काम करायचं तर मग आपलं कसं असतं कार्यकर्त्याचं पोस्टचं आपलं जसं आपलं पत्र असतं, पत्रावर जो पत्ता टाकायचा त्यात आपण जायचं असतं, तसं
काही ज्येष्ठांचे आदेश की विद्यार्थी परिषदेच्या कामानंतर आता पक्षाचं काम आपण केलं पाहिजे, म्हणून मला सर्वप्रथम सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली आणि मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली. भाजपात तुम्ही कोणकोणत्या पदावर राहिलात आणि ते किती वर्ष राहिलात? एक आगळावेगळा अनुभव होता. खरं तर विद्यार्थी परिषदेत कसं असतं की राजकारणात आणि संघ परिवारात इतर काम करताना वेगवेगळे अनुभव असतात. राजकारणात ती स्पर्धा खूप असते, नाही म्हटलं तरी स्पर्धा असते, परंतु मला वेगळा अनुभव असं मी ऐकून होतो की खूप स्पर्धा असते, खूप काहीतरी, परंतु भाऊंचा आशीर्वाद आणि त्यावेळेस तुकाराम भाऊ निकम त्यावेळेस तालुका अध्यक्ष होते, सगळे शिवाजी नानांचंही खूप मला मार्गदर्शन होतं, गोविंद असतील, छगनदादा असतील, सगळेच ज्येष्ठ मंडळी त्यावेळेस मार्गदर्शन करायचे. आणि मग मला सरचिटणीस मी झालो आणि सरचिटणीसचा 3 वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर पुन्हा तालुका अध्यक्षासाठी ज्या पद्धतीने मी सरचिटणीस म्हणून काम केलं, तर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी शिफारस करायला सुरुवात झाली. पण त्यावेळेस निवडणुका व्हायच्या आणि तो संघर्ष, राजू चौधरी त्यावेळेस इच्छुक होते, मी इच्छुक होतो, परंतु निर्णय झाला नाही. आणि मग पुन्हा तुकाराम भाऊंना एक्सटेन्शन मिळालं आणि मलाही त्या निमित्ताने पुन्हा 3 वर्ष म्हणजे असे 6 वर्ष मी सातत्याने सरचिटणीस राहिलो. त्यानंतर पुन्हा जेव्हा तालुकाध्यक्षाच्या निवडीचा संघर्ष सुरू झाला, आम्ही सगळ्यांनी संघटनेचं नुकसान होऊ नये, संघटना ही ठरली पाहिजे, 2 पावलं आपण मागे यावं, म्हणून राजू चौधरीची शिफारस आम्हीच भाऊंना केली आणि राजू चौधरी त्यावेळेस तालुकाध्यक्ष झाले. नंतर मात्र मग त्यावेळेस मला विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि त्या विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून ज्यावेळेस संपूर्ण विधानसभा क्षेत्रात मी प्रवास केला आणि नंतर गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने, सगळ्या तालुक्यातील नेतेमंडळीच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मला तालुकाध्यक्ष होता आलं आणि तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास 13 वर्षापर्यंत मी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. कसे आला? हा एक आगळा वेगळा विषय. खरं तर गिरीश भाऊ ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस म्हणजे सगळीकडे आपण जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी सहकार क्षेत्रात फार कमी काम करते आणि तालुक्यात खूप म्हणजे असं होतं की मार्केट कमिटी काँग्रेसची, शेतकी संघ वर्षानुवर्ष काँग्रेसचा होता. माझे वडील तिथे क्लार्क होते आणि तिथली त्यांनी खूप मोठी संस्था म्हणजे मार्केट कमिटीलाही चॅलेंज देणारी संस्था आपल्या जामनेरमध्ये शेतकरी सहकारी संघ आहे आणि अशा संघात माझ्या वडिलांनी क्लार्क म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेसचं ते जे कर्मचाऱ्यांचं दुःख होतं ते मला भेडसवायचं, मी ते जवळून पाहिलं आहे. संघात मी काही दिवस रोजंदारीने काम केलेला मी कार्यकर्ता आहे आणि मग माझ्या मनात तेव्हापासून जिद्द अशी होती की एक ना एक दिवस या शेतकी संघात मी डायरेक्टर म्हणून आलो पाहिजे. आणि ज्यावेळेस मी सरचिटणीस होतो, तालुकाध्यक्ष झालो आणि लक्षात असं आलं की विविध विकास सोसायट्यांमध्ये सगळ्यात जास्त ताकद ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि आपण का सहकारात करू नये. आणि गिरीश भाऊंजवळ मी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी मांडल्या, नेतेमंडळीजवळ मांडल्या, भाऊंच्या आशीर्वादाने निवडणूक लढवलो आणि खूप चांगल्या फरकाने ती निवडणूक आपण पहिल्यांदा शेतकी संघात जिंकलो. भाऊंच्या आशीर्वादाने, त्या सगळ्या संचालकांच्या सहकार्याने तिथे मी सभापती झालो आणि कामाचा व्याप्ती पाहता तिथे जे भ्रष्टाचार झालेला होता तो सगळा आपण ओपन केला. अनेक विकासाचे कामं शेतकरी सहकारी संघात करत असताना अटल पणन स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर संघाला 2ऱ्या क्रमांकाचा शासकीय क्रमांक आपल्याला मिळाला. अशा पद्धतीने प्रगती होत असताना पुन्हा ज्यावेळेस निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर खरं तर विरोधकांनाही असं वाटलं की तिथे आपण आता या कामाचा, गिरीश भाऊंच्या नेतृत्वाचा आवाका पाहता विजय मिळवू शकत नाही, म्हणून विरोधकांनी कुठलीही अट शर्त न ठेवता सगळ्यांनी माघारी घेतल्या. बिनविरोध तिथे आपलं गिरीश भाऊंच्या नेतृत्वात पॅनल निवडून आलं आणि पुन्हा भाऊंच्या आशीर्वादाने, सगळ्या संचालकांच्या सहकार्याने मला पुन्हा तिथे सभापती म्हणून काम करण्याची संधी शेतकरी सहकारी संघात मिळाली आणि तेव्हापासून सहकार क्षेत्रात देखील मी काम करायला सुरुवात केली. म्हणजे आपल्याला सांगताना मला आनंद होईल की आपलं नेतृत्व कसं असावं, म्हणजे आपला कार्यकर्ता मोठा होण्यासाठीचं नेतृत्व जे आहे ते गिरीश भाऊंमध्ये खरं तर आता पाहायला मिळालं. ज्यावेळेस पणन प्रक्रियाच्या संदर्भात मी ठराव घेतला, कापूस पणन महाउत्पादक संघाची महाराष्ट्र लेवलची जी निवडणूक आहे ती मी लढलो आणि खूप अशा कमी मतांनी माझा तिथे पराभव झाला. परंतु मला त्या पराभवाचं शल्य नव्हतं, कारण माझ्या पाठीमागे ज्या नेतृत्वाने जी ताकद उभी केली, खरं तर आपल्या पक्षाचं तिथे काहीच नसताना देखील फक्त मी 7-8 मतांनी तिथे पराभूत झालो. हे खऱ्या अर्थानं गिरीश भाऊंच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थानं याला विजय म्हणता येईल.
आगामी काळात आपली कार्यकर्त्याकडून काय अपेक्षा असेल? कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जसं मला सांभाळलं आहे यापुढे सांभाळून घेतलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, हीच अपेक्षा ठेवू शकतो. आपण जिल्हाध्यक्ष झाला, निवडणुका तोंडावर आहे, नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काय चॅलेंज स्वीकाराल? आपण पाहिलं असेल की गिरीश बुंच्या नेतृत्वात आज जिल्हा भारतीय जनता पार्टीची घोडदौड किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून गिरीश बुंकडे पाहिलं जातं, असं नेतृत्व आपल्याकडे आता आहे. त्यानंतर देशाचा जर का विचार केला तर कणखर नेतृत्व मोदीजींचं आहे. महाराष्ट्रात देवा बुंच्या नेतृत्वात, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात संघटना मोठी उभी राहते. खूप मोठी विजय आपण नुकताच विधानसभा आपण आता मिळवलेला आहे. अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं याला चॅलेंज वगैरे मी म्हणत नाही, कारण की सगळीकडे चांगलं वातावरण आहे आणि अशा वातावरणात फक्त संघटनेने सगळ्यांना सोबत घेऊन काम केल्यावर खूप मोठा विजय निश्चितच पक्षाला आपल्याला पुढे आगामी काळात मिळणार आहे.